नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, जगभरातील अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, शेअर बाजार, स्टार्टअप, उद्योग विश्व, सोनं, चांदी आणि ऊर्जा बाजार या क्षेत्रात दररोज मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही बातम्या अशा असतात ज्या फक्त एका कंपनीपुरत्या मर्यादित राहत नाही, तर त्या संपूर्ण उद्योग विश्वाची दिशा बदलण्याची क्षमता ठेवतात. तर काही घडामोडी सामान्य माणसाच्या खिशाशी थेट जोडलेल्या असतात. आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या घडामोडींचा सखोल आढावा घेणार आहोत. भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI क्षेत्रात इतिहास घडवणारी गुंतवणूक, मुकेश अंबानीच्या रिलायन्स जिओच्या बहुचर्चित IPOची मोठी तयारी, जगप्रसिद्ध पिझ्झा हटच्या ब्रँड मालकीत होणारा ऐतिहासिक बदल, सोनं आणि चांदी यांच्या दरात आलेली दिलासादायक घसरण आणि कच्च्या तेलाच्या किमतीमुळे नरमाईमुळे तेजीत धावणारा भारतीय शेअर बाजार. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक बातमीने. भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानास्पद घडामोड समोर आली आहे. बंगळुरूमधील सर्वम AI या स्टार्टअपने तब्बल $234 म्हणजे सुमारे 2210 कोटी रुपयांचा निधी उभारत भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात नवा इतिहास हा रचला आहे. या गुंतवणुकीमुळे कंपनीचे मूल्यांकन थेट $1.5 अब्ज पर्यंत पोहोचले असून सर्वम AI भारतातील नव्या युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाला आहे. स्टार्टअप जगतात युनिकॉर्न हा शब्द फार महत्त्वाचा मानला जातो. ज्या कंपनीचे मूल्यांकन $1 अब्ज पेक्षा जास्त होते तिला युनिकॉर्न कंपनी म्हटले जाते. सर्वम AIने केवळ हा इतिहास काही वर्षातच घडवला आहे. विशेष म्हणजे या फंडिंग फेरीचे नेतृत्व भारतातील अग्रगण्य IT सेवा कंपनी HCL टेक यांनी केलं. AI क्षेत्रातील भारतीय कंपनीवर HCL टेकने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी धोरणात्मक गुंतवणूक. या फंडिंग फेरीमध्ये बेस्मर व्हेंचर पार्टनर्स, खोसला व्हेंचर्स आणि पिक SV पार्टनर्स यासारख्या नामांकित गुंतवणूकदारांनी देखील सहभाग घेतला. या व्यवहारांतर्गत HCL टेकने जवळपास $150 दशलक्ष गुंतवणूक करत कंपनीतील सुमारे 10.5% हिस्सा आपल्या नावे केला आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ भारतीय IT क्षेत्र आता फक्त परदेशी तंत्रज्ञान वापरण्यावर अवलंबून राहणार नाही. उलट भारत स्वतःचे मूलभूत AI तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल टाकत आहे. आजच्या घडीला AI म्हटलं की सर्वप्रथम अमेरिकेतील OpenAI, गुगल, एन्थ्रोपिक किंवा चीनमधील काही कंपन्यांची नावं घेतली जाते. मात्र भारताकडे स्वतःची भाषा, स्वतःची बाजारपेठ, स्वतःच्या गरजा आणि जगातील सर्वात मोठा डिजिटल वापरकर्ता वर्ग आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतासाठी स्वतंत्र AI तंत्रज्ञान विकसित करणं ही काळाची गरज बनली होती. सर्वम AIने याच दिशेने काम करत आपली वाटचाल पुढे केली. 2023 मध्ये स्थापन झालेल्या कंपनीचे उद्दिष्ट केवळ चॅटबॉट तयार करणे नाही. कंपनी भारतीय भाषांसाठी मोठी भाषा मॉडेल विकसित करत आहे. संशोधन, संगणकीय क्षमता, एंटरप्राइझेस सोल्युशन, एजंटिक AI आणि विविध उद्योगांसाठी AI आधारित अनुप्रयोग विकसित करण्याचं काम कंपनी करत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या सॅव्हरिन AI उपक्रमामध्ये देखील सर्वम AIची महत्त्वाची भूमिका होती. याचा फायदा कोणाला होणार आहे? तर याचा फायदा सर्वप्रथम भारतीय उद्योगांना होणार आहे. यानंतर शासकीय संस्था, यानंतर शिक्षण, आरोग्य, बँकिंग, शेती, ई-कॉमर्स आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रांना. भारतीय भाषांमध्ये सक्षम AI विकसित झाल्यास कोट्यावधी लोकांसाठी तंत्रज्ञानाचा वापर अधिक सोपा होणार आहे. आज भारतात अनेक भाषा आणि बोलीभाषा बोलल्या जातात. बहुतांश जागतिक AI मॉडेल्स इंग्रजी केंद्रीय आहेत. यामुळे भारतीय भाषांमध्ये सक्षम AI विकसित करणे हे भारताच्या डिजिटल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. नव्या निधीच्या मदतीने सर्वम AI संशोधन, संगणकीय पायाभूत सुविधा आणि नवीन मॉडेल्स विकसित करण्यावर मोठी गुंतवणूक करणार आहे. तज्ज्ञांच्या मते ही गुंतवणूक केवळ एका स्टार्टअपसाठी नाही, तर संपूर्ण भारतीय AI परिसंस्थेसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकते. भारतातील AI स्टार्टअप्सना यामुळे नवीन ऊर्जा मिळणार आहे आणि यामुळे पुढील दशकात भारत जागतिक AI स्पर्धेत अधिक सक्षमपणे उभा राहू शकतो. आता AI क्षेत्रातील या ऐतिहासिक घडामोडीनंतर वळूया भारतीय भांडवली बाजारातील सर्वात चर्चेच्या विषयाकडे. मित्रांनो, भारतीय दूरसंचार क्षेत्राचा इतिहास पाहिला तर जिओ पूर्व आणि जिओ नंतर असे दोन स्पष्ट टप्पे दिसून येतात. 2016 मध्ये रिलायन्स जिओने बाजारात प्रवेश केला आणि संपूर्ण दूरसंचार उद्योगाचे समीकरण बदलून टाकले. स्वस्त डेटा, मोफत व्हॉइस कॉलिंग आणि देशभर उभारलेले मजबूत नेटवर्क यामुळे जिओने काही वर्षातच कोट्यावधी ग्राहक जोडले. आज जिओकडे 50 कोटीहून अधिक ग्राहक आहेत. केवळ टेलिकॉम कंपनी म्हणून नाही, तर एक डिजिटल इकोसिस्टीम म्हणून जिओने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि आता हीच कंपनी भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. विविध आर्थिक माध्यमांच्या वृत्तानुसार रिलायन्स जिओ इन्फोटेक सुमारे
$4 अब्ज म्हणजे जवळपास 34,000 कोटी रुपयांच्या IPO साठी मसुदा कागदपत्रे दाखल करण्याच्या तयारीत आहे. जर हा IPO प्रत्यक्षात आला तर तो भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सार्वजनिक समभाग विक्रीपैकी एक ठरू शकतो. विशेष म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीच्या 49वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही 19 जून रोजी होत आहे. यामुळे या सभेत जिओच्या IPO बाबत महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बाजारातील विश्लेषकांचं लक्ष सध्या दोन गोष्टीकडे लागले आहे. पहिली म्हणजे जिओचे अंतिम मूल्यांकन आणि दुसरे म्हणजे IPOचा आकार. काही अहवालानुसार जिओचे संभाव्य मूल्यांकन हे $100 अब्ज पुढे जाऊ शकते, तर काही विश्लेषक $180 अब्ज पर्यंत मूल्यांकनाचा अंदाज व्यक्त करत आहे. जर असे झाले तर जिओ जगातील सर्वात मौल्यवान दूरसंचार कंपन्यांपैकी एक म्हणून उदयास येऊ शकते. गुंतवणूकदारांसाठी हा IPO अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो, कारण जिओ आता फक्त मोबाईल सेवा पुरवणारी कंपनी राहिलेली नाही. ती डिजिटल पेमेंट, क्लाउड सेवा, मनोरंजन, फायबर ब्रॉडबँड आणि एंटरप्राइजेस सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल कॉमर्स या क्षेत्रात देखील सक्रिय आहे. रिलायन्स समूहाच्या डिजिटल व्यवसायाचे स्वतंत्र मूल्य उघड करण्यासाठी हा IPO महत्त्वाचा मानला जातो. यामुळे भविष्यातील विस्तारासाठी आवश्यक भांडवल देखील उभे राहू शकते. विशेषतः AI, डेटा सेंटर, क्लाउड आणि 5G पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करण्यासाठी या निधीचा वापर होण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे जिओचा IPO हा केवळ एका कंपनीचा IPO नसून भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या पुढील पर्वाचा प्रारंभ मानला जातो. रिलायन्स जिओच्या संभाव्य IPOची चर्चा सध्या बाजारात रंगली असली तरी दुसरीकडे भारताच्या उत्पादन क्षेत्राशी संबंधित एक महत्त्वाची घडामोड दक्षिण भारतातून समोर आली आहे. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. विशेषतः ॲपल सारख्या जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांनी भारतात उत्पादन वाढवण्यास सुरुवात केल्यानंतर या क्षेत्राकडे जगाचं लक्ष लागलं. मात्र आता तामिळनाडूमधील एका महत्त्वाच्या उत्पादन प्रकल्पाभोवती निर्माण झालेल्या वादामुळे उद्योग विश्वात मोठी चर्चा रंगली आहे. तामिळनाडूमधील होसूर परिसरात ॲपलसाठी आयफोनचे सुटे भाग तयार करणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक्स कारखान्याभोवती मोठा वाद हा सुरू झाला आहे. कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरातील शेती आणि भूजल दूषित होत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी केला असून या विरोधात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून विहिरीच्या पाण्याचा रंग आणि वास हा बदलला आहे. काही शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्याचा दावा करत जमिनीची सुपीकता कमी होत असल्याची तक्रार केली. यामुळे परिसरात चिंता आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली. या तक्रारीची दखल घेत तामिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक प्रशासनाने कारखान्याची पाहणी सुरू केली आहे. तपासादरम्यान सांडपाणी व्यवस्थापनाबाबत काही प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कंपनीला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. पर्यावरण नियमाचे उल्लंघन आढळल्यास कारवाई केली जाईल असा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे. या घडामोडीकडे उद्योग विश्व विशेष लक्ष ठेवून आहे, कारण ॲपल भारतातील उत्पादन विस्तारामध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्स हा अत्यंत महत्त्वाचा भागीदार मानला जातो. भारताला जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र बनवण्याच्या प्रयत्नामध्ये अशा प्रकल्पाची भूमिका ही मोठी आहे. मात्र या सर्व आरोपांवर टाटा इलेक्ट्रॉनिक्सकडून स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे. कंपनीने सर्व आरोप फेटाळून लावत कारखान्यातून बाहेर सोडले जाणारे पाणी निर्धारित पर्यावरणीय निकषांनुसार प्रक्रिया करूनच सोडले जाते असा दावा कंपनीने केला आहे. प्रयोगशाळांच्या चाचण्यांमध्ये देखील पाण्याचे नमुने सुरक्षित आढळल्याचे कंपनीचे सांगणे आहे. तसेच संबंधित सरकारी यंत्रणांकडे सर्व आवश्यक अहवाल आणि कागदपत्रे सादर करण्यात आल्याचं देखील कंपनीने स्पष्ट केलं. या प्रकरणात एका बाजूला स्थानिक शेतकरी पर्यावरण आणि शेतीच्या संरक्षणासाठी आवाज उठवत आहे, तर दुसऱ्या बाजूला कंपनी सर्व नियमांचे पालन करत असल्याचा दावा करत आहे. यामुळे प्रशासनाच्या तपासाचा अंतिम निष्कर्ष काय निघतो आणि पुढे कोणती कारवाई होते याकडे आता उद्योग विश्व, पर्यावरण तज्ज्ञ आणि स्थानिक नागरिक यांचं लक्ष लागलं आहे. आता इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील या चर्चित वादानंतर वळूया जागतिक फूड इंडस्ट्रीमधील एका ऐतिहासिक व्यवहाराकडे, कारण जगभरातील लाखो पिझ्झा प्रेमींना आश्चर्यचकित करणारा निर्णय समोर आला आहे. जगप्रसिद्ध पिझ्झा हट ब्रँड आता नव्या मालकीकडे जाणार आहे. KFC, टेको बेल आणि पिझ्झा हट यासारख्या लोकप्रिय ब्रँडची मालकी असलेल्या यम ब्रँड्सने तब्बल $2.7 अब्ज मध्ये पिझ्झा हट व्यवसाय विकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा व्यवहार जागतिक फास्ट फूड उद्योगातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या व्यवहारापैकी एक मानला जातो. पिझ्झा हट हा ब्रँड 1958 पासून ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. एका छोट्याशा रेस्टॉरंटपासून सुरू झालेला हा प्रवास जगभरातील जवळपास 20,000 रेस्टॉरंटपर्यंत पोहोचला आहे. मात्र गेल्या काही वर्षात ही परिस्थिती बदलली आहे. फूड डिलिव्हरी क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढली.
ग्राहकांच्या सवयी बदलल्या, महागाईमुळे खर्च वाढले आणि अनेक बाजारपेठांमध्ये विक्रीचा वेग हा मंदावला आहे. याच काळात डॉमिनोज सारख्या प्रतिस्पर्ध्यांनी जलद डिलिव्हरी, डिजिटल ऑर्डरिंग आणि आक्रमक विस्तारांच्या जोरावर बाजारातील हिस्सा वाढवला. त्याचा थेट परिणाम पिझ्झा हटच्या कामगिरीवर झाला. या व्यवहारानुसार चीन बाहेरील व्यवसाय लॉंगरेंज कॅपिटलकडे जाणार आहे, तर चीन मधील व्यवसाय यम चायना होल्डिंग्स पूर्णपणे ताब्यात घेणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की आता KFC आणि टॅको बेल या अधिक वेगाने वाढणाऱ्या ब्रँड्सकडे ते लक्ष केंद्रित करत आहेत. तसेच AI, डिजिटल तंत्रज्ञान आणि नव्या विस्तार योजनांसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहेत. हा व्यवहार उद्योग विश्वासाठी एक महत्त्वाचा संदेश देतो. कितीही मोठा ब्रँड असला तरी ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांशी जुळवून घेतले नाही तर बाजारातील स्थान धोक्यात येऊ शकते. आणि म्हणूनच आज प्रत्येक क्षेत्रात नवकल्पना, तंत्रज्ञान, ग्राहक केंद्रित दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा ठरतो. आता उद्योग विश्वातील या अब्जावधी डॉलरच्या व्यवहारानंतर वळूया अशा बातमीकडे ज्याचा थेट संबंध सामान्य माणसाच्या खिशाशी आहे. आणि ती बातमी म्हणजे सोनं आणि चांदी यांच्या दरातील घसरणीची. गेल्या काही महिन्यांपासून सोनं आणि चांदी सतत नवे उच्चांक गाठत आहे. परिणामी दागिने खरेदी करणारे ग्राहक, गुंतवणूकदार आणि सराफा व्यावसायिक सर्वांच्या नजरा बाजारावर खिळल्या आहेत. मात्र आज ग्राहकांसाठी दिलासादायक देणारी बातमी समोर आली. सोनं आणि चांदी यांच्या दरामध्ये घसरण नोंदवण्यात आली. ताज्या आकडेवारीनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति 10 ग्रॅमसाठी 1,52,790 रुपयांवर आला, तर चांदीचा दर हा प्रति किलो 2,50,560 रुपयांवर आला आहे. सोन्याच्या दरात सुमारे 610 रुपयांची घसरण झाली, तर चांदीमध्ये प्रति किलो 1,000 रुपयांपेक्षा जास्त घसरण ही नोंदवण्यात आली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाबाबतची अपेक्षा, पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची शक्यता आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे होणारा ओघ काहीसा कमी होणं या सर्व कारणांचा परिणाम या दरांवर दिसून आला. जर तुम्ही लग्नासाठी दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करू इच्छित असाल तर सध्याची घसरण एक संधी ठरू शकते. मात्र तज्ज्ञांचा सल्ला आहे की एकाच वेळी मोठी खरेदी करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणं अधिक योग्य ठरतं, कारण जागतिक परिस्थितीमध्ये बदल झाल्यास दर पुन्हा वाढू शकतात. सोनं आणि चांदी यांच्या हालचालीकडून एक गोष्ट स्पष्ट होते: जागतिक घडामोडींचा प्रभाव आता आपल्या दैनंदिन आयुष्यावर पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पडत आहे. आता वळूया आजच्या शेवटच्या आणि गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे. भारतीय शेअर बाजारातील सलग चौथ्या दिवसाची दमदार तेजी झाली आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसात बाजारात सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. बुधवारी देखील हीच तेजी कायम राहिली. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली घसरण, जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग यामुळे बाजाराला चांगला आधार मिळाला. सेन्सेक्स 77,000चा टप्पा पार केला आहे, तर निफ्टी 50ने देखील 24,000चा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे IT, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील समभागांनी बाजाराला मजबूत आधार दिला. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांनी IT क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी खरेदी केल्याचं दिसून आलं. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशकांनी देखील सकारात्मक कामगिरी केली आहे. यामुळे बाजारातील तेजी काही मोजक्या कंपन्यांपुरती मर्यादित नसून व्यापक स्वरूपाची दिसून आली. कच्च्या तेलाच्या किमती कमी होणे हे भारतासाठी महत्त्वाचं आहे, कारण भारत हा जगातील मोठ्या तेल आयातदार देशांपैकी एक आहे. तेल स्वस्त झालं की आयात खर्च कमी होतो, महागाईवरील दबाव हा कमी होतो आणि सरकारवरील आर्थिक ताण हा देखील कमी होतो. याचाच सकारात्मक परिणाम आज शेअर बाजारावर दिसून आला. विश्लेषकांच्या मते जागतिक परिस्थिती स्थिर राहिली आणि कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रणात राहिल्या तर भारतीय बाजारातील तेजी पुढील काही सत्रांमध्ये देखील कायम राहू शकते. मात्र गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणे तितकंच आवश्यक आहे, कारण जागतिक आर्थिक संकेत, अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे निर्णय, भूराजकीय घडामोडी आणि परदेशी गुंतवणूकदारांचा कल यावर बाजाराची पुढील दिशा ही अवलंबून राहणार आहे. तर मित्रांनो, आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विश्लेषणासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, आर्थिकदृष्ट्या जागरूक राहा आणि सजग राहा. धन्यवाद.